कडकडून भूक लागली. जेवणातल्या अळ्या कढीपत्त्यासारख्या बाजूला काढून लहान मुलगी जेवत राहिली. नांदेडच्या जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लामपूर गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात अळ्या आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना नियमितपणे दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या आढळून आल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये अळ्या आढळून येत असून लहान मुलांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. शालेय पोषण आहाराचा उद्देश विद्यार्थ्यांचे पोषण आणि आरोग्य सुधारणे हा असताना प्रत्यक्षात मात्र निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचे या घटनेतून समोर आलेलं आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी असून संबंधित ठेकेदार, स्वयंपाकी जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच शाळांमधील पोषण आहाराची गुणवत्ता तपासण्यासाठी नियमित तपासणी यंत्रणा सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. आज जिल्हा परिषद शाळेत आलेला आहो मी आणि इथं जेवणामध्ये आळ्या निघाल्या. हे मटकी, हे काय म्हणतात त्याला, मीटमेकर. हे मीटमेकर आहे आणि याच्यात आळ्या निघाल्या आणि सगळे लेकरं न जेवता चालले. बाई आळ्या निघाल्या ना बाई? हां, दररोज असंच खातात का? हां, हे असं काय मरून जातील ना माणसं, लेकरं मरतील ना, संडासी उलट्या लागतील ना आपल्याला. याला कळणार का? दुनियाचे पैसे आले दररोजचे, मटेरियल नाही त्याच्यात, काय नाही. दररोजचं 1000 रुपयाचं सामान येते टाकायला त्याच्यात. आणि हे शिक्षक सगळे, हे बघा जिल्हा परिषद शाळा इस्लामपूर आम्ही आलेलो आहोत. हे सगळे लेकरं आज जेवणात आळ्या निघालेल्या त्याच्या सगळ्याच्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नांदेड.